धन्यवाद. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. चला मैदान मोकळं करायचं आहे, आपल्याला सेमीफायनल सुरू करायची आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. मैदान मोकळं करा प्लीज. सर्व बाळगोपाळ क्रिकेटर्स सर्वांना विनंती आहे, मैदान मोकळं करा. धन्यवाद. हॅलो, सामना त्वरित सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आज आपल्यासाठी दुग्ध शर्करा योग जुळून आलाय, कारण बँड्राचा ब्लास्टर श्रेयस कदम आणि त्याचप्रमाणे रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्याने इनडोअर, आउटडोअर, अंडरआर्म, ओव्हरआर्म असं एकही फॉर्मॅट नसेल जो भरत लोहार खेळला नसेल. आणि भारताला क्रिओ कप आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून देणारा भरत लोहार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दोन्ही वांद्रेचे आणि दोन्ही शैलीदार फलंदाज. मात्र एक सलामीवीर आणि दुसरा मधल्या फळीतला, पण दोन्ही खोऱ्याने धावा करणारे आपले प्रमुख पाहुणे आज उपस्थित आहेत. स्वागत आहे. आणि दोघांनी शारजा स्टेडियम दणाणून सोडलं असे खेळाडू. तर सेमीफायनलचा पहिला सामना आणि खेळणारे संघ आहेत देविका स्पोर्ट्स आणि अष्टविनायक युवांश. अष्टविनायक युवांश नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलाय. प्रथम फलंदाजी करणार आहे तो देविका स्पोर्ट्स. 4 षटकांचा सामना त्वरित सुरू करायचा आहे. पंचांनी आपली जागा घेतलेली आहे. आता कुठलाही वेळ वाया जाता कामा नये मित्रांनो. उद्या वर्किंग डे आहे. भरपूर लोकांना उद्या नोकरी आहे, बिझनेस आहे, दुकानं आहेत. तर वेळेवर आपण जर स्पर्धा संपवली तर वेळेवर सर्व घरी जातील, म्हणून वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. पहिलं षटक घेऊन येतोय आसिफ. सागर आणि निखिल. सागर डावखुर आहे आणि त्याचा जोडीला अगदी फिट क्रिकेटर म्हणजे निखिल. अष्टविनायक युवांश या संघाने चिंतामणी युवांश संघावर विजय नोंदवला होता आणि जागा बनवली आहे सेमीफायनलमध्ये. हा सामना जिंकणारा संघ कमीत कमी एक बक्षीस आज घेऊन जाणार. घसघशीत बक्षिसाची रक्कम असलेली ही स्पर्धा, गिरगावकरांच्या गळ्यातल्या ताईत झालेली ही स्पर्धा आहे. दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यामध्ये या स्पर्धेचे वेध लागतात आणि तेच टीम तुमच्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी घेऊन येते. पारिजात सदन मुकबाट लेन येते, गांधी चौक. तर आता आपण सुरुवात करूया. आसिफ आणि त्याला सामोरं जाणार आहे तो सागर.
हळूवार पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू बदला एसटीवर वळून येणारा, चांगली सुरुवात करून देतोय आसिफ. निर्धाव चेंडू किती जात आहेत त्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे संघनायकाला. आणि बाद होता होता राहिला. स्विंग अँड मिस टिंब चेंडू म्हणून वहीमध्ये नोंद करतायत आमचे गुणसंख्या लेखक. 2 निर्धाव चेंडू आणि काय क्वालिटी सुरुवात केलेली आहे अष्टविनायक युवांश या संघाने. सागरला जम बसला नाहीये. बघायचा कुठल्या पद्धतीने तो उर्वरित चेंडू खेळतोय. सुंदर चेंडू. फलंदाजाला मागे खेचलं होतं. आसिफला मानला पाहिजे. फलंदाजाच्या शरीराची तो देहबोलीचा अभ्यास करतो आणि चेंडू करतो. आणि अंडरआर्म बॉक्समध्ये हे खूप महत्त्वाचं बाब आहे. फलंदाज कसा खेळतोय. आणि बहुतेक हे संघ दक्षिण मुंबईचे आहेत म्हणजे एकमेकांसमोर भरपूर खेळलेले सुद्धा असतात. एकमेकांचे जमा बाजू माहीत असतात, कच्चे दुवे माहीत असतात. आणि जेणेकरून त्यांना खेळण्यासाठी ते मदतरूप असते. पहिली धाव निघाली आहे ती चांगली गोष्ट आहे. निखिल स्ट्राईकवर आसिफच्या समोर. देविका स्पोर्ट्स बिनबाद 1. चेंडू हातात भरपूर वेळा तो फिरवतोय. असा एक वडापाववाला तो तेलमध्ये वडा टाकायचा अगोदर असा फिरवतो. चांगला फटका आणि बघायचा आहे गोशांकित क्षेत्रामध्ये धाव संख्या 2. आसिफ वडापाव बनवतोय परंतु तिथे भूक लागलेला फलंदाज निखिल त्याने सुद्धा आसिफला सांगितलं असेल बाबा लवकर दे, गरमागरम दे. क्रिकेटची हीच लज्जत आहे. मुंबई क्रिकेटची पंढरी. मगाशी माझे मित्र चंद्रकांत शेटेजीने याचा उल्लेख केला आणि खरोखर पंढरी आहे. तुमच्या आयुष्यातली पहिली धाव तुम्ही पारिजात सदनमध्ये काढा किंवा शिवाजी पार्कवर काढा. मुंबईकर आहात तुम्ही, धाव काढले की धन्य झालात. दाबून खेळायचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. जमिनी लगत मारलेला फटका आणि धाव संख्या पोहोचते ती 3 वर. आसिफ थोडासा नाराज झालाय कारण तो चेंडू थांबवता आला असता. 24 चेंडूमध्ये 22-24ची धावसंख्या सुद्धा निर्णायक ठरू शकते. tenniscricket.in वर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण गेली 2 दिवस तुम्ही पाहतात. मैदानामध्ये जे प्रेक्षक बंधू उपस्थित आहेत त्यांचं स्वागत. एक झुंबडच उडालेली आहे प्रेक्षकांची. वाईड चेंडू. धावसंख्या 4 वर पोहोचतीये. हळूवार पद्धतीने एक धाव. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 5. एकही गडी बाद झाला नाही, चांगली बाब आहे. परंतु पंच अजित निकम यांना मानलं पाहिजे. शेवटचा चेंडू असताना 1 to go ते जे बोलतात, आयुष्यामध्ये मला कधी 2 गोष्टी म्हणजेचा मी वाट पाहत असतो. अजित निकम कधी 1 to go बोलतात आणि गोलमाल सिरीजमध्ये तुषार कपूर आपल्या तोंडातून कधी पहिला शब्द बोलतोय. तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5. सर्व आपले मराठमोळे क्रिकेटर अंडरआर्म, ओव्हरआर्म
लेदर बॉल, वेगवेगळे क्रिकेटमध्ये पारंगत असलेले हे मराठमोळे क्रिकेटर्स. तर नवीन षटकाला सुरुवात होते. गोलंदाज आहे प्रतीक. नए ओवर की शुरुआत करेंगे प्रतीक. टैप करते हुए खेला, बढ़िया रन लिया सागर ने. रन बनाना एक कला है और वो कला को वहां दिखाते हुए टैप करते हुए सेफ शॉट. स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन. ऑस्ट्रेलिया की एक महिला पत्रकार है एमा एल्विन. बहुत साल पहले दहीसर के अंडरआर्म बॉक्स क्रिकेट को उन्होंने कवर किया था अपनी किताब में. और लकवा क्रिकेट, ओ व्हाट अ शॉट, चाबुक. 2 रन निखिल. और मुंबई के अंडरआर्म बॉक्स क्रिकेट को बहुत बड़ी जगह मिल गई अंतरराष्ट्रीय किताब में. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर 8 रन. 8 विदाउट एनी विकेट्स. बहुत बढ़िया टैप शॉट, 1 रन. स्कोर 9. स्कोर 9. बोलू ना भावा, त्यात काय, मला येते. तू माझा काही करू शकणार नाही, मला येते मराठी. समजलं का? हा. स्टंप आउट. फर्स्ट विकेट. आणि 9 धावांवर पहिला गडी बाद झालाय. पब्लिक डिमांडवर आपण मराठी बोलूया मित्रांनो, काही हरकत नाही. 9 धावा, 1 गडी बाद. हा. तर नवीन फलंदाज निखिल. तर दोन्ही निखिल मैदानामध्ये एकाच वेळेला. आता ओ मस्त चेंडू होता, चोरटी धाव. आणि धावसंख्या आता 10 वर पोहोचते. दुसरं षटक देविका स्पोर्ट्सने संथ गतीने सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसरा षटक येता येता त्यांनी आता आपली फलंदाजीमध्ये चुणूक दाखवायची सुरुवात केलेली आहे. जम बसलाय, सूर गवसलाय आणि दोन्ही निखिल एकमेकांची चर्चा करतायत. ही महत्त्वाची बाब. निखिल सिनियर आणि निखिल ज्युनियर. म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे, मुंबईसाठी रणजी ट्रॉफी 2 निखिल पाटील खेळले. निखिल पाटील सिनियर आणि निखिल पाटील ज्युनियर. आणि त्यातले निखिल पाटील ज्युनियर सध्या पंच म्हणून काम करत आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये. तर निखिल नावाची ही एक गोड योगायोग. आवाक्याचा खूप बाहेर वाईट दिला जातोय. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 1 गडी बाद, 11 धावा. निखिल भोळे, जोरकस मारलेला फटका, 2 धाव. आणि या 2 धावेने धावसंख्या 13 वर पोहोचतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 6.5. देविका स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करतोय. अष्टविनायक युवांश हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय. लक्षावधी रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे. आणि उत्तरोत्तर ही स्पर्धा प्रगती करत गेली आहे. आज गेली 3 ते 4 वर्ष मला सुद्धा या स्पर्धेत सहभागी व्हायचं संधी जी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. माझे मित्र जे सर्व जयंबे क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. संघाचा तृतीय षटक. आर्यन समोर फलंदाज आहे निखिल भोळे.
वेगवान चेंडू. निखिल डेरे. खूप वेगवान चेंडू होता. मला असं वाटलं की ब्रॅट ली गोलंदाजी करतोय की काय. अधीरा सत्यविनायक कामोठे आणि विस्मय ओंकार मालडमध्ये दुसरा सेमीफायनल खेळला जाईल. कॅप्टननी रेडी राहायचं आहे. बिल्डिंगच्या दिशेने एक धाव. 1-4 फॉर्मॅटची हीच सर्वात मोठी बाब आहे. एकेरी धावा काढायला तुमच्याकडे कौशल्य लागते आणि आपलं क्लिष्ट तंत्रातलं सौंदर्य दाखवून देत आहेत दोन्ही फलंदाज. कव्हर ड्रायचा फटका आणि 2. सतरा धावा. देविका स्पोर्ट्स पहिल्या षटकामध्ये 5च धावा आल्या होत्या, परंतु मागील षटकामध्ये धावा वाढल्या आणि आता या षटकामध्ये सामनावर प्रभुत्व गाजवतोय निखिल डेरे. निखिल डेरे आणि निखिल बोळे. स्ट्राईकवर आहे निखिल डेरे. मस्त फटका आणि अजून 2 धावा. माझं नाव निखिल डेरे, तू मला रन दे रे. गोलंदाज म्हणतोय घे 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 साहेबा, क्रिकेट में सौदा नहीं. घे रे भाऊ. धावसंख्या 19 वर. 24च्या पुढे जेव्हाही धावसंख्या जाईल त्यावेळेला डोकेदुखी ठरू शकते, कारण ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी आपली विकेट वाचवून ठेवलेली आहे. गौरव सर खूप लोकप्रिय आहेत. चार खेळाडू ऑफला, 3 खेळाडू ऑनला. 4-3चं क्षेत्ररक्षण. खेळपट्टीच्या मधोमध येऊन खेळायचा प्रयत्न आहे निखिल डेरेचा. यावेळेला चेंडू मधल्या स्टीवर येणारा मंदगतीचा, मात्र ड्राईव्ह करत असताना प्राण कंठाशी आले होते, परंतु शेवटी तो एक धाव तिने पूर्ण केली आहे आणि धावसंख्या पोहोचली आता 20 वर. आता निखिल स्ट्राईकवर आलेत. निखिल भोळे. वन टू. नेपाळीची आठवण झाली. आणि 2 धावा. काय जबरदस्त आत्मविश्वासने खेळत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 22. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 9 धावा. धावांचा वायफळ खर्च महाग पडू शकतो, अष्टविनायक युवा संघाला माहीत आहे. कारण 24 बॉल 24 आपण भरपूर वेळा पाहतो, परंतु 24 बॉल 30-31 आज 31 धावा चेस झाले नाही आहेत. तर मला असं कुठेतरी वाटतं 30-31 पर्यंत पोहोचायचा नक्की उद्दिष्ट असेल. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. रोहित आगरे त्यांच्या समोर आहे निखिल डेरे.
आणि याचबरोबर स्टंप आउट झालेत. आपल्या मुंबईच्या भाषेत म्हणायचं झालं तर मामा बनवला फलंदाजाला आणि बाद झाले. पण चांगली फलंदाजी निखिल डेरे. बाद होऊन परत आहेत नवीन फलंदाज समीर. आमचे मित्र राजू गुड जॉब. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. निर्धाव चेंडू जेवढे जास्त तेवढे अष्टविनायक युवांश हा संघ कमबॅक करेल. हळूवारपणे ऑफच्या दिशेने अगदी अंबा मातेच्या मंदिराच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आहे. 23 धावा. दोन बाद 23. समीर आता स्ट्राईकवर. एक धाव. हातातनं चेंडू सुटला जसा आंघोळ करताना ओला साबण सुटावा, मात्र संघाला ते आवडलं नाही आहे कारण तो थांबू शकला असता. धावसंख्या हळूहळू पुढे प्रगती करत आहे. पोचली आहे ती आता 24 वर. 24 म्हणजे 24 चेंडूचे 24 झाले. आता जेवढे धावा होतील त्या धावांच्या शिदोरीमध्ये ते जमा करतात असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आणि इथे जर दुहेरी धावा आल्या तर संघासाठी ती जमाची बाजू असेल. आणि याच बरोबर 2 धावा. आतापर्यंत 6 वेळा दुहेरी धावा आलेत. म्हणजे कदाचित हा असा पहिला सामना असेल ज्यात 6 दुहेरी धावा एका संघामार्फत आपल्याला होताना बघायला मिळत आहेत. 2 धावा या मैदानामध्ये मारणं म्हणजे कला आहे. 6 डबल. 2 डबल निखिल डेरे आणि 4 डबल निखिल बोळे. 6 डबल धावा म्हणजे 12 धावा तेच झाला 6 चेंडूमध्ये. फलंदाजीचा सुंदर प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवतायत. यावेळेला दाबून खेळायचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि एक धाव. समीर सॅम आणि यष्टीचीत. आणि याच बरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 27 आणि गडी बाद झाले ते 1 2 3. पहिल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 5-5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि 27 धावसंख्या. लक्ष आहे 28 धावांचं. 7च्या सरासरी
सत्यविनायक कामोठे आणि विस्मय ओमकार मालाड, मुंबई आणि नवी मुंबईमधली ही लढत बघायला विसरू नका. परंतु सध्या सर्वांचं लक्ष लागलंय या लढतीवर. दर्शन आणि रोहित, दर्शन आणि रोहित दोन आघाडीवीर. सेम लागू दुसऱ्या मॅचला पण ना. रोहित वर मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. संघामार्फत चांगली सुरुवात करून द्यायची आहे. पहिलं षटक घेऊन येतोय समोरच्या अँडकडून सौरभ. 24 चेंडू 28 धावा. पोपो टॅलिवूडमध्ये एक असा सिरियल आर्टिस्ट होता ज्याचं टोपण नाव पोपो होतं खूप वर्षापूर्वी. ओहो, एक धाव. वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक खूप जवळ उभे असल्या कारणाने चेंडू थांबू शकले नव्हते. स्लिपमध्ये खेळाडू उभा करण्यात आला आहे. सिली पॉईंट आहे. शॉर्ट मिड ऑफ आहे. लॉंग ऑफ आहे. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑफ साईडची फिल्डिंग आहे. वाईड चेंडू. धावसंख्या 3. अवांतर धावा निर्णायक ठरू शकतात. अटीतटीची लढत आहे. इथे हरले तर बक्षीस भेटणार नाही, पण जिंकले तर एक बक्षीस पक्का होणार आहे. आणि म्हणून गांभीर्याने हा सामना खेळायला हवा. नो बॉल, वाईड बॉल, ओव्हरथ्रो यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे देविका स्पोर्ट्सला. अगदी विंगच्या दिशेने एक धाव. 4 बिनबाद 4. रोहित आणि दर्शन. अजून एक चांगला फटका, परंतु सागर तिथे उभा होता. जंप करत चेंडू थांबवला. धावसंख्या 5. 23 धावांची गरज आहे. 28 धावांचं लक्ष्य. श्री अंबामाता चषक, पारिजात सदन, मुगबाट लेन इथे खेळली जाणारी स्पर्धा tenniscricket.in वर याचं थेट प्रक्षेपण तुम्ही गेले 2 दिवस बघत आहात. खेळाडूंचा गणवेश तयार केला आहे श्री साई स्पोर्ट्स. शैलेश पाटील आणि पराग पाटील यांनी, त्यांचा सुद्धा विशेष आभार. काय जबरदस्त फटका होता. जमिनी लगत कडक फटका. दर्शन, ज्याचं टोपण नाव आहे ब्लॅक. रोहित, मात्र काय नाव आहे ब्लॅक. आणि त्याने जे ग्लव्स घातलेत ते पर्पल. दर्शन खेळतोय 3 धावांवरती. अजून एक चांगलं टायमिंग. हळूहळू पुढाकार घेतलाय. 7 धावा झालेत. पहिल्या डावात पहिल्या षटकात 5च धावा आल्या होत्या, म्हणजे या स्टेजला ते 2 धावांनी पुढे आहेत. आणि पहिल्या षटकाची पूर्णाहुती. धावसंख्या 8. 3 धावाने पुढे आहेत, म्हणजे आता
18 चेंडूमध्ये धावा हवेत 20. तर पोपोने पहिलं ओव्हर पूर्ण केलंय आणि आता आलाय प्रीतम आणि पॉवर प्ले आधीच घेतलाय. हे खूप चांगलं काम केलंय कारण हो 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 नो बॉल. हातातलं चेंडू सुटला पण वाईड खूप बाहेर होता. नो बॉल आहे. लुजनर बॉल. हातातनं चेंडू सुटला. फ्रीडचा चेंडू आहे आणि चौकार मारायचा प्रयत्न नक्की करणारा रोहित. चाबुक शॉट. 2 धावा. एक धाव. तर धाव संख्या झाली आता 10. स्ट्राइकवर आहे ब्लॅक. वाईड बॉल. फलंदाज ब्लॅक आणि चेंडू आहे पांढरा. ब्लॅक अँड व्हाईट. काय कॉम्बिनेशन आहे. 2 धावा. फलंदाज आहे ब्लॅक आणि चेंडू आहे पांढरा. अष्टविनायक युवांशने देविका स्पोर्ट्सला दिलाय हादरा. दाबून खेळायचा प्रयत्न. खूप छान टॅपचा फटका. एकही खराब फटका मारला नाहीये या डावामध्ये. दोन्ही फलंदाज फलंदाजीची कला आत्मसात करून खेळतायत. 14 धावा झालेत. निम्मा पल्ला गाठलाय. अजून 14 धावा काढायचे आहेत. ब्लॅक. दोन धावा. पहिल्या डावात आपण 6 दुहेरी धावा बघितल्या होत्या. या डावामध्ये आपण आतापर्यंत 2 दुहेरी धावा पाहिल्या आहेत. 2 2 2 2 2. धाव संख्या झाले 16. निर्धाव चेंडू. बारा धावा हवेत अंतिम सामना खेळण्यासाठी. अजून एक दाबून फटका आणि 2 धावा. 12 चेंडू 10 धावा. बारा 10. बारा चेंडू धावा हवेत 10. खूप जवळून हा सामना प्रेक्षक मित्रांनो पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडी बाद करू शकले नाही आहेत. पहिल्या डावात 3 गडी बाद झाल्या होत्या. सागर पहिला बाद झाला होता. उत्कृष्ट चेंडू.
निखिल डेरे. काय बोलतोय? अपील केली जाते आणि मला ते सुखरूप पोचलेत. धावसंख्या 19, 9 धावांची गरज. अष्टविनायक युवांश या संघाला सुस्थितीमध्ये अष्टविनायक युवांश. नॉट आउट. पण त्या निर्धाव चेंडूने नक्कीच फलंदाजाची भंबेरी उडवलेली आहे, कारण डबल माइंड मध्ये होता ब्लॅक. अजून एक निर्धाव चेंडू. काय बॉलिंग करतोय निखिल डेरे. निखिल डेरे एक धाव पूर्ण झाली आहे. वीस 8 धावांची गरज. प्रेशर जे बनवण्यात आलं होतं निखिल डेरे मार्फत तो प्रेशर रिलीज झालाय. आठ धावा पाहिजेत. सामना कुठल्याही बाजूने फिरू शकतो. येस, लास्ट बॉल. एक धाव. 21. 6 बॉल 7 धावा. हे बघा, पहिल्या डावात 3 गडी बाद झाले होते. या डावात एकही गडी बाद झाला नाहीये. 6 चेंडूमध्ये 7 धावा ऑफिशियली पाहिजे. जर गडी गमावली नाही आणि 6 धावा केल्या तरी ते कमी विकेट गमावल्या कारणाने जिंकू शकतात. शेवटच्या षटक. पहिल्या चेंडूवर 1 धाव. सागरने चेंडू थांबवला. 5 चेंडू 6 धावा. बॉलर आहे दिवेश. 5 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 5 धावा. ओ, बच गया. 3 चेंडू 4 धावा. बघा, जे सोसायटी ॲटलास सोसायटीच्या इथे उभे आहेत आतमध्ये जा प्लीज. 3 बॉल 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. मला तलफ लागली आहे, पण नंतर मी खाईन मावा, कारण आता पाहिजे 3 चेंडूमध्ये 4 धावा. 4 धावा जर तू काढला तर तू होणार छावा भाऊ ब्लॅक. आणि ब्लॅकने सामना काढला तर के रुस्तमजी मध्ये रात्री ब्लॅक करंट आईस्क्रीम ब्लॅकला खायला मिळणार आहे आज. तीन चेंडू 4 धावा. दोन धावा. 2 चेंडू 2 धावा. 2-2. दोन चेंडू 2 धावा. स्ट्राइक पर उभा आहे ब्लॅक.
एक धाव पूर्ण केली आहे. एक चेंडू एक धाव. ब्लॅकने करून टाकलाय देविका स्पोर्ट्सला पॅक. एक बॉल एक धाव. परंतु विकेटचा ऍडव्हान्टेज बॅटिंग टीमकडे आहे. त्याने एकही विकेट गमावला नाहीये. पलटावर 3 गडी बाद झाले होते. तर अभिनंदन. अंतिम फेरी गाठण्यासाठी अष्टविनायक युवांश अभिनंदन. हार्डलक देविका स्पोर्ट्स. जाऊया सागर मोरेकडे सामनावीर पारितोषिक देण्यासाठी. यावर्षी समालोचनाची संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जयंबे क्रिकेट संघ चे सर्व मेंबर्स यांचा. माझा टर्न इथेच संपतोय. तर मॅन ऑफ द मॅच देऊया मंचावर. जिंकणारा आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण लुझिंग टीम मध्ये निखिल भोले, पराभूत संघामध्ये निखिल भोले आणि विनिंग टीम मध्ये रोहित परदेशी. रोहितने एक चांगली स्टार्ट केली त्यामुळे रोहितला आपण इकडे पराभूत संघामध्ये निखिल आपण या